हॅलो एव्हरीवन, मी हर्षदा. आपल्या या दख्खन प्रबोधिनी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती मी तुमचं स्वागत करत आहे. आजपासून आपण डेली करंट अफेअर्स पाहणार आहोत. जी सिरीज आपण इथं सुरू करत आहोत, तर तुम्ही त्याचा जो मोफत लेक्चर आहे तर त्याचा लाभ घ्या आणि पुढे फॉलो करत राहा. तर आपण पाहूया यामध्ये काही घडामोडी आपण घेत आहोत. बघा, पहलगाम हल्ल्यातील 3 दहशतवादी ठार मारण्यासाठी जे ऑपरेशन राबवण्यात आले त्याचे नाव काय आहे, तर त्याचं नाव आहे ऑपरेशन महादेव. बघा, 22 एप्रिल 2025 रोजी जो पहलगाम हल्ला झाला त्याच्यामध्ये 5 दहशतवादी होते. त्यापैकी 3 दहशतवादी जे आहेत तर ते जे आपले भारताचे जे सुरक्षा दल आहे ते आणि ज्याला आपण CRPF म्हणतो आणि जे जम्मू काश्मीर पोलीस आहे यांच्याकडून 3 दहशतवादी ठार मारले गेले आहेत. तर त्या ऑपरेशनला जे नाव देण्यात आले आहे ते ऑपरेशन महादेव असंही आहे. दुसरं, पॅरिस करारातील उद्दिष्टांनाही धक्का देणाऱ्या वाढत्या तापमानवाढीच्या पार्श्वभूमीवर हवामान बदलाशी लढण्यासाठी वादग्रस्त संकल्पना एक पुढे येत आहे. तर ती वादग्रस्त संकल्पना कोणती आहे? ती आहे भू अभियांत्रिकी संकल्पना असंही म्हणता येईल. नेक्स्ट पाहूया, केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी 25 जुलै 2025 रोजी प्रथमच एक धोरण जाहीर केलं आहे, ज्याला काय म्हणता येईल तर राष्ट्रीय सहकार धोरण 2025. याविषयी आपण माहिती जाणून घेऊया. जुलै 2021 मध्ये केंद्रीय सहकार मंत्रालय स्थापन करण्यात आलं होतं. तर सप्टेंबर 2022 मध्ये सहकाराचे राष्ट्रीय धोरण मसुदा जाहीर केला गेला होता, ज्याचे अध्यक्ष सुरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली 48 सदस्यांची समिती नेमण्यात आली होती आणि त्यामध्ये 17 बैठका झालेल्या आहेत, 4 कार्यशाळा झालेल्या आहेत आणि यापासूनच सहकार धोरण तयार करण्यात आलेलं आहे. म्हणून राष्ट्रीय सहकार धोरण 2025 हे तुम्ही लक्षात ठेवा, जे की 25 जुलै 2025 रोजी जाहीर करण्यात आलेलं होतं. पुढे पाहूया, विश्वचषक जेतेपद मिळवणारी पहिलीच भारतीय महिला बुद्धिबळपटू कोण आहे? दिव्या देशमुख, नागपूर, महाराष्ट्र. देशातील चौथी ग्रँड मास्टर किताब म्हणून तिने आपला केला ठसा उमटवला आहे. स्पर्धेत उतरली तेव्हा दिव्या देशमुख इंटरनॅशनल मास्टर होती, हे तुम्ही लक्षात ठेवा. दिव्याच्या आधी ग्रँड मास्टर किताब मिळवणाऱ्या तिन्ही भारतीय मुली ह्या दाक्षिणात्य आहेत. आता ग्रँड मास्टर हा किताब मिळवणाऱ्या कोणकोणत्या 3 आहेत ते पाहूया. कोनेरू हम्पी जी आंध्र प्रदेशची आहे, जिच्या बरोबर लढत झालेली आहे आता, जी विश्वचषक विजेतेपदासाठी झालेली होती, ज्यामध्ये दिव्या देशमुख पहिली आलेली आहे. त्यानंतर आहे हरिका आंध्र प्रदेश आणि तिसरी आहे आर वैशाली तमिळनाडू. या तिन्ही ज्या आहेत त्या दाक्षिणात्य मुली आहेत. नेक्स्ट, या श्रेणीमध्ये चीनचे वर्चस्व आहे. बघा मित्रांनो, बुद्धिबळपटूचे ज्या कॉम्पिटिशन होतात तर त्यामध्ये सर्वप्रथम कोणत्या देशाचा नंबर असेल तर चीनचा आहे, ज्यामध्ये गेल्या 3 महिला आहेत तर त्या विश्वविजेत्या चीनच्या आहेत. त्यानंतर भारताने बुद्धिबळाच्या इतिहासात 88 ग्रँडमास्टर निर्माण केले आहेत. बघा, यामध्ये पहिला क्रमांक जो आहे तो तमिळनाडूचा आहे, जे बुद्धिबळ महासत्ता असं म्हणता येईल. त्यानंतर आहे दुसरा क्रमांक महाराष्ट्राचा, त्याच्यानंतरचा नंबर आहे. त्यानंतर आहे तिसरा पश्चिम बंगाल, वेस्ट बेंगॉल. त्यानंतर आहे 2024ला सर्वात महत्त्वाचं, मागच्याच वर्षी डी गुकेश यांनी बुद्धिबळ जगजेतेपद मिळवलेलं होतं. बघा, विश्वकप आणि ग्रँडमास्टर हे जे दोन्ही विजेतेपद आहे भारतात प्रथम कुणी मिळवलं असेल ते आहे विश्वनाथन आनंद, हे तुम्ही लक्षात ठेवा. नेक्स्ट पाहूया, मनरेगा योजना, जी की तुम्हाला चांगलीच माहिती आहे. यामध्ये महिलांच्या संख्येमध्ये कोणत्या राज्यात वाढ झालेली आहे? ज्यामध्ये आहे महाराष्ट्र असं सांगता येईल की देशामध्ये महिलांच्या संख्येमध्ये म्हणजे मनरेगा जे मजूर आहेत त्या मजूर महिलांमध्ये घट होत चाललेली आहे. परंतु महाराष्ट्र असं राज्य आहे की ज्यामध्ये मनरेगा महिला मजूर आहेत त्यामध्ये वाढ होत चाललेली आहे. मग इथं सांगता येईल की गेल्या 3 वर्षामध्ये महिलांच्या संख्येत घट झालेली आहे. मग कामाच्या ठिकाणी बाल संगोपन सुविधा जी आहे ती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, ज्यामुळे महाराष्ट्रात महिला मजूर वाढलेले आहेत. आता मनरेगाचा आपण थोडक्यात माहिती घेऊया. मनरेगा जी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा 2005 यानुसार कायद्यानुसार सुरू करण्यात आलेली आहे. बघा, त्यावेळेचे पंतप्रधान कोण होते? डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी 100 दिवसांची हमी देणारा जो रोजगार आहे तो रोजगार इथं मिळणार आहे. प्रत्येक कुटुंबाला किमान उत्पन्न मिळण्याची हमी इथं देण्यात आलेली आहे. बघा, हा कार्यक्रम जो आहे तो काय आहे? श्रमकेंद्रित होण्याचा हेतू इथं सांगितला गेला आहे. मग रोजगाराचे मुख्य स्रोत म्हणजे या व्यक्तींना किंवा या कामगारांना कुठे रोजगार मिळणार आहे तो म्हणजे
रस्ते बांधणी असेल, जलसंधारण वनीकरण असेल किंवा शेततळी असेल, ठीक आहे, तसेच विहिरी खोदणे असतील, या सगळ्या कामांसाठी इथं रोजगार मिळणार आहे. त्यानंतर बघा, हा जो विभाग आहे तो ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकारच्या आर्थिक ब्युरोचा एक विभाग आहे. अर्जदाराच्या निवासस्थानापासून 5 किलोमीटरच्या आत रोजगार उपलब्ध करून दिला जाईल. ठीक आहे, म्हणजे घरापासून अर्जदारांच्या घरापासून 5 किलोमीटरच्या अंतरावर रोजगार मिळेल. अर्ज केल्यानंतर 15 दिवसाच्या आत रोजगार न मिळाल्यास अर्जदार काय धरेल, बेरोजगार भत्ता मिळण्यास पात्र होईल. बघा, मनरेगा अंतर्गत रोजगार कायदेशीर हक्क आहे असंही इथं सांगते. त्यानंतर पहा, ही योजना जी आहे ती दुष्काळी ग्रामीण भागातील लोकांच्या हाताला काम मिळावे म्हणून तिचं प्रमुख उद्दिष्ट आहे असं इथं आपल्याला सांगते. आर्थिक सुरक्षा प्रदान करणे, ग्रामीण मालमत्ता निर्माण करणे, त्याचबरोबर नरेगाला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यावरण रक्षण करण्यास, त्याचबरोबर ग्रामीण महिलांना सक्षम करण्यास आणि ग्रामीण शहरी स्थलांतर कमी करण्यास, सामाजिक समता वाढवण्यास मदत करू शकते. जी की मनरेगा योजना तुम्हाला चांगलीच माहिती आहे, ज्याची वैशिष्ट्ये आपण आता पाहिली की जी 15 किलोमीटरच्या आत, त्यानंतर 5 किलोमीटरच्या आत 15 दिवसांच्या आत मिळेल. त्याचबरोबर न मिळाल्यास काय मिळेल, बेरोजगार भत्ता मिळेल. आणि ह्यामध्ये जे काम करणारे कामगार आहेत, मजूर आहेत, त्यांच्या थेट खात्यात म्हणजे बँक खात्यामध्ये जे मजुरी आहे, मजुरीचे पैसे असतील ते जमा होतील, याविषयी इतकं आपल्याला सांगते. नेक्स्ट पाहूया, देशातील पहिली AI अंगणवाडी कोणत्या जिल्ह्यात सुरू केली गेलेली आहे. बघा, नागपूर, महाराष्ट्र, वडधामना. नागपूरमधील वडधामना इथं पहिली AI अंगणवाडी सुरू करण्यात आली आहे, हे लक्षात ठेवा. आता पुढे पाहूया, डॉक्टर MS स्वामीनाथन यांचं नुकतंच 28 सप्टेंबर 2023 निधन झालंय. परंतु 7 ऑगस्ट जे की त्यांचा जन्मदिवस आहे, तो जन्मदिवस आपण इथं म्हणून शाश्वत शेती दिन म्हणूनही साजरा करणार आहोत. बघा, कृषी शास्त्रज्ञ असे त्यांची ओळख आहे. शिवाय हरित क्रांतीचे प्रणेते, भारतीय अनुवंश शास्त्रज्ञ, वनस्पती प्रजननकर्ता, प्रशासक आणि मानवतावादी अशी त्यांची आपल्याला थोडक्यात ओळख सांगता येईल. नेक्स्ट पाहूया, त्यांची जी जयंती आहे ती कितवी आहे, 100वी जयंती. लक्षात ठेवा, 100व्या जयंती दिनानिमित्त त्यांचा जन्मदिवस शाश्वत शेती दिन म्हणूनही जाहीर करण्यात आलेला आहे. त्यांचा जन्म कुठे झाला आहे, तामिळनाडू राज्यामध्ये झालेला आहे. 7 ऑगस्ट ही त्यांची जन्मतारीख लक्षात ठेवा. प्रत्येक कृषी विद्यापीठात शाश्वत शेती, हवामान अनुकूलन, तंत्रज्ञान, अन्न सुरक्षा या संदर्भातील विषयांवर डॉक्टर MS स्वामीनाथन बायो हॅपीनेस सेंटर संशोधन केंद्र सुरू करण्याचे आयोजित करण्यात आलेलं आहे. बघा, त्यांना कोणकोणते पुरस्कार मिळालेत. पहिला आहे भारतरत्न, जे की 2024 साली लेटेस्ट म्हणजे मागच्याच वर्षी त्यांना 2024चा भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे. पद्मश्री पुरस्कार 1967 साली मिळालेला आहे. पद्मभूषण 1972 या साली त्यांना देण्यात आलेला आहे. त्यानंतर पद्मविभूषण 1989 या साली त्यांना मिळालेला आहे. त्यानंतर रमन मॅगसेसे जे 1971 साली त्यांना मिळालेला आहे. बघा, वर्ल्ड फूड प्राइज 1987 हा कृषी क्षेत्रातील पहिला सर्वोच्च सन्मान तिथं दिला गेलेला आहे. त्यानंतर शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार 1961 साली त्यांना मिळाला आहे. अल्बर्ट आइन्स्टाईन जागतिक विज्ञान पुरस्कार देखील त्यांना मिळाला आहे. बघा, त्यांचं शिक्षण जे आहे ते मद्रास युनिव्हर्सिटी तामिळनाडू इथं झालेलं आहे. PhD केम्ब्रिज विद्यापीठातून त्यांनी मिळवलेली आहे. त्यानंतर गहू तांदळाच्या उच्च उत्पादन देणाऱ्या जातींची ओळख म्हणजे आपण ज्याला HYVP उच्च उत्पादन देणाऱ्या जातींची ओळख करून देण्यात आणि त्यांचा विकास करण्यात, त्याच्या नेतृत्वासाठी आणि भूमिकेसाठी त्यांना भारतातील हरित क्रांतीचे मुख्य शिल्पकार असंही म्हटलं किंवा ओळखलं जातं. 2007 ते 2013 मध्ये राज्यसभा खासदार म्हणूनही त्यांनी आपलं पद भूषवलेलं आहे. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी भारतातील महिला शेतकऱ्यांना मान्यता देण्यासाठी एक विधेयक मांडलं होतं. ठीक आहे, त्यामुळे त्यासाठी त्यांची ओळख आहे. त्यानंतर स्वामीनाथन यांनी बटाटा, गहू, तांदूळ ही जी 3 पिके आहेत याच्या संबंधित मूलभूत संशोधनात सायटोजेनिक्स, आयनीकरण, किरणोत्सर्ग असेल, त्यानंतर रेडिओ सेन्सिटिव्हिटी असेल, यासारख्या क्षेत्रात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलेलं आहे. पहा, 2004 मध्ये स्वामीनाथन यांनी राष्ट्रीय शेतकरी आयोगाचे अध्यक्षपद भूषवलेले होते, ज्याने भारताच्या शेती प्रणालीमध्ये सुधारणा करण्यासाठी दूरगामी मार्गाची शिफारस केलेली होती.
बघा, ते एका नामांकित संशोधन फाउंडेशनचे संस्थापक म्हणूनही होते. त्यांनी 1998 मध्ये पर्यावरणीय हानीशिवाय शाश्वत उत्पादकता या त्यांच्या दृष्टिकोनाचे वर्णन करण्यासाठी सदाहरित क्रांती हा शब्द त्यांनी वापरला होता. ते पगवाश कॉन्फरन्स आणि इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचरचे अध्यक्ष देखील होते. 1999 मध्ये 20व्या शतकातील 20 सर्वात प्रभावशाली आशियाई लोकांच्या टाइम्सच्या यादीमध्ये गांधी आणि टागोर, बघा महात्मा गांधी आणि रवींद्रनाथ टागोर यांच्यासह 3 भारतीयांपैकी ते एक आहे असं इथं सांगते. नेक्स्ट पाहूया, कोणत्या राज्यामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवणार आहेत? मग ते आहे महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवणार आहे. बघा, त्याविषयी माहिती सांगतील की 2025 ते 2026 या आर्थिक वर्षापासून मग कुठे कुठे तालुका, जिल्हा, महसूल विभाग व राज्य अशा 4 स्तरांवर हे काय पुरस्कार अभियान राबवणार आहेत. ग्रामपंचायती असतील, जिल्हा परिषद असतील किंवा पंचायत समित्या असतील, या ज्या आहेत किंवा महसूल विभाग असेल, तर या स्तरावर जे गावं असतील किंवा ग्रामपंचायती असतील तर त्यांना काय देणार, पुरस्कार दिले जाणार आहेत. बरोबर, मग जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समित्या असतील. नेक्स्ट पाहूया, लॉर्ड मेघनाथ देसाई यांचे निधन झालेले आहे. कधी? 29 जुलै 2025 आणि जन्म झालेला आहे 10 जुलै 1940ला. यांचा जन्म आहे बडोद्यातला. भारतीय वंशाचे जगप्रसिद्ध ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ म्हणून त्यांची ओळख आपल्याला सांगता येईल. बघा, 1963 मध्ये अर्थशास्त्रात पेन्सिल्व्हेनिया विद्यापीठातून त्यांनी PhD पदवी घेतलेली होती. 1965 मध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये ते व्याख्याते म्हणूनही रुजू झालेले होते. बघा, यांच्याविषयी आपल्याला लक्षात ठेवण्याचं काय, ते लेबर 1991 मध्ये लेबर पक्षाच्या वतीनं ब्रिटिश संसदेमधील हाऊस ऑफ लॉर्ड्सचे ते सदस्य म्हणूनही त्यांची नियुक्ती झालेली होती. 2008 मध्ये, आता हे IMP आहे, 2008 मध्ये त्यांना भारत सरकारने काय पद्मभूषण हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केलेला होता. हे तुम्ही लक्षात ठेवा. नेक्स्ट पाहूया, महादाई नदी पाणी वाटप वाद. हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. तर यामध्ये सहभागी पक्षकार राज्ये कोणती आहेत? तर ती 3 राज्य आहेत. बघा कोणकोणती, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र. ठीक आहे, ही 3 राज्ये तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतरचा प्रश्न आहे, आयहोल, पट्टाडक्कल आणि बदामी ही युनेस्कोची जी जागतिक वारसा स्थळे आहेत ती कोणत्या नदीच्या काठावर आहेत? बघा, युनेस्कोने काय केलं, जागतिक वारसा स्थळं नेमलेली आहेत. या 3 जे आहेत स्थळं, तर ती कोणत्या नदीच्या काठावर आहेत? ती आहेत मलप्रभा नदी. बघा, मलप्रभा नदी, महादाई नदी आणि मलप्रभा नदी या नदींचा काय संबंध आहे? तर महादाई नदीच्या ज्या उपनद्या आहेत तर त्यांचं पाणी काय मलप्रभा नदी सोडण्याचं शिफारस करण्यात केली होती. तर त्याविषयी मलप्रभा नदीविषयी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. नेक्स्ट, मलप्रभा नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे आणि कुठे उगम पावते? तर कृष्णा नदीची ती उपनदी आहे मलप्रभा. कर्नाटकातील बेळगावमधील पश्चिम घाटातील कनकुंबी गावामध्ये तिचा उगम होतो असं इथं सांगते. बघा, महादाई नदी कुठे उगम पावते? मलप्रभाचा उगम कुठे आणि महादाई नदीचा उगम कुठे हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर महादाई नदी ही कर्नाटकामधील भीमगड वन्यजीव अभयारण्य यामध्ये उगम पावते. पुढचा प्रश्न, E0FIR उपक्रम हा कशाशी संबंधित आहे? E0FIR, बघा, हा सायबर आर्थिक फसवणुकीच्या तपासाची कार्यक्षमता सुधारण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. नेक्स्ट पाहूया, इस्रायलनं इराणवर हवाई हल्ले आणि ड्रोन हल्ले केलेले आहेत. तर त्या संदर्भात कोणतं ऑपरेशन तिथं राबवलं गेलेलं होतं? तर त्या ऑपरेशनचं नाव आहे ऑपरेशन रायझिंग लायन असंही सांगता येईल. तर त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनं इस्रायलवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली होती. तर इराणनं त्याविषयी जे ऑपरेशन तयार केलं होतं किंवा सुरू केलं होतं तर त्या ऑपरेशनचं नाव काय आहे? ऑपरेशन ट्रू प्रॉमिस 3 असंही त्याचं नाव आपल्याला सांगते. नेक्स्ट आहे, इराण इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका करण्यासाठी भारतानं कोणतं ऑपरेशन इथं सुरू केलेलं होतं? ते आहे ऑपरेशन सिंधू. हे तुम्ही लक्षात ठेवा. 3 ऑपरेशन इथं सांगितले आहेत. नेक्स्ट पाहूया, 3री संयुक्त राष्ट्र महासागर परिषद 1 ते 13 जून दरम्यान इथं सुरू झाली होती, आयोजित करण्यात आली होती. तर ती कुठं आयोजित केली होती? त्याचं ठिकाण आहे फ्रान्स असं सांगता येईल. पहा, नेक्स्ट आहे
न्यू डेव्हलपमेंट बँकेचा 9वा सदस्य जो आहे तो कोणता देश ठरलेला आहे? तो आहे आफ्रिकन देश अल्जेरिया, असंही आपल्याला इथं सांगते. नेक्स्ट पहा, 51वी G7 शिखर परिषद कुठे पार पडली होती? कॅनडातील अल्बर्टामधील कनास्किस येथे 16 ते 17 जून 2025 रोजी ही बैठक पार पडली होती. G7 देशांची आयोजित केलेली होती. पहा, नोव्हेंबर 2024 मध्ये 16 वर्षाखालील बालकांना सोशल मीडियाच्या वापरावर बंदी घालणारा कायदा कोणत्या देशाने अंमलात आणला होता? तर तो आहे ऑस्ट्रेलिया. नेक्स्ट, अमेरिकन मेडिकल असोसिएशन AMAच्या 178 वर्षाच्या इतिहासामध्ये अध्यक्ष म्हणून पहिले भारतीय वंशाचे व्यक्ती कोण आहेत? ते आहेत डॉक्टर श्रीनिवास बॉबी मुक्कामाला. यांचं नाव लक्षात ठेवा. जानेवारी ते एप्रिल 2025 दरम्यान इंटरपोलने सायबर क्राईम कारवायांचा समन्वय साधण्यासाठी कोणते ऑपरेशन सुरू केलेले आहे? बघा, इथं ऑपरेशनची जास्त माहिती आहे, ते तुम्ही नावं लक्षात ठेवा. तर यामध्ये आहे ऑपरेशन सिक्युअर. इंटरपोलनं जे सायबर क्राईमचे गुन्हे आहेत तर ते त्याच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी कोणतं ऑपरेशन सुरू केलं होतं? तर त्या ऑपरेशनचं नाव आहे ऑपरेशन सिक्युअर. बघा, नेक्स्ट आहे जयंत नार्वेकर यांचे आत्मचरित्र कोणते? यांच्या आत्मचरित्राचं नाव तुम्ही लक्षात ठेवा, ज्याला 2014 सालचा साहित्य अकादमीचा पुरस्कार इथं मिळालेला आहे. मग त्याचं नाव आहे 4 नगरातले माझे विश्व, असे त्याचं नाव आपल्याला सांगता येईल. नेक्स्ट पाहूया, नीती आयोगाच्या गव्हर्निंग काउन्सिलची 10वी बैठक 24 मे 2025 रोजी पार पडली. तर त्या बैठकीची जी संकल्पना आहे त्या संकल्पनेचं नाव आहे किंवा ती संकल्पना कोणती होती? ती आहे विकसित भारत 2047 साठी विकसित राज्य. बघा, यामध्ये विकसित हा शब्द 2 वेळा आलेला आहे, त्यामुळे तुम्ही याच्यावरून फक्त लक्षात ठेवू शकता की भारत 2047, विकसित भारत 2047 साठी विकसित राज्य. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, 16व्या वित्त आयोगाचे अर्धवेळ सदस्य म्हणून कोणाची नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे? ते आहेत भारतीय रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर T. रविशंकर. ठीक आहे, हे नाव तुम्ही लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे, सर्व शहरी स्थानिक संस्थांना एकाच डिजिटल प्लॅटफॉर्म खाली आणणारे पहिले राज्य कोणते? बघा, सर्व शहरी स्थानिक संस्थांना एकाच डिजिटल प्लॅटफॉर्म खाली आणणारे पहिले राज्य जे आहे ते आहे मध्य प्रदेश. ठीक आहे, हे लक्षात ठेवा, मध्य प्रदेश. नेक्स्ट आहे, देशातील पहिला ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारं राज्य, भारतातील पहिलं राज्य कोणतं आहे? म्हणजे ज्येष्ठ नागरिक आयोग हा आतापर्यंत कोणी स्थापन केलेला नव्हता, तर पहिला ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारं भारतातील पहिलं राज्य आहे केरळ. हे लक्षात ठेवा तुम्ही. राज्यातील वन परिसंस्थेला हरित सकल देशांतर्गत उत्पादनाशी म्हणजेच ग्रीन GDPशी जोडणारे देशातील पहिले राज्य, बघा, वन परिसंस्थेला ग्रीन GDPशी जोडणारे देशातील पहिले राज्य आहे छत्तीसगड. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची वार्षिक बैठक 2025 साली कुठे पार पडली होती? ती आहे दाओस, स्वित्झर्लंड. स्वित्झर्लंडमधील दाओस या ठिकाणी पार पडली होती. नेक्स्ट पहा, देशातील पहिल्या सेंद्रिय मत्स्यपालन क्लस्टरचे उद्घाटन कुठे करण्यात आले होते किंवा कुठे आयोजन करण्यात आले होते? ते राज्य आहे सिक्कीम. पुढे आहे स्पेसएक्स अंतराळ यानातून कक्षेत फिरणाऱ्या ISS प्रयोगशाळेला भेट देणारे पहिले भारतीय अंतराळवीर कोण आहेत? तर ते आहेत शुभांशु शुक्ला. बघा, लोकपालचे नवीन ब्रीदवाक्य जून 2025 मध्ये काय स्वीकारले आहे? लोकपाल. ठीक आहे, लोकपालचे नवीन ब्रीदवाक्य जून 2025 मध्ये काय स्वीकारले आहे? ते आहे नागरिक सशक्तीकरण, भ्रष्टाचार उजागरीकरण. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. ब्रीदवाक्य हे परीक्षेला येऊ शकतं. जनतेमार्फत न्यायाधीशांची निवड, बघा हे एक महत्त्वाचं आहे. जनतेमार्फत न्यायाधीशाची निवड करणारा जगातील पहिला देश कोणता आहे? तर तो आहे मेक्सिको. बघा, त्यांनी जनतेला महत्त्वपूर्ण स्थान दिलेलं आहे तिथं, जे की न्यायाधीशाची निवड करायची आहे. आणि असा देश आहे जगातील पहिला जो की मेक्सिको, उत्तर अमेरिकेमधला आहे. तर अशा प्रकारे आपण आतापर्यंत ज्या डेलीच्या करंट अफेअर्स आहेत त्या पाहिल्या आहेत. उद्यापासून आपण याच्यावरती सिरीज तयार करणार आहोत, ते तुम्ही कंटिन्यू पाहत राहा आणि फॉलो करत राहा. धन्यवाद.